अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 26 मे. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, का रे बाबा, आम्ही इतक्या दिवस दडवून ठेवलेले उघड केलेस. भाग 1. यशवंत बाबा यांच्या जीवनातील संक्रमण झालेले हे वाक्य आहे. अगदी बालपणी आई वारल्यावर बहिणीच्या घरी गुरे राखली, शेळ्या राखल्या व काहीतरी निमित्ताने बहिणीचे घर सोडले. ऋण तोवर ऋणान बंद या नात्याने ते बहिणीकडे काही दिवस राहिले. मात्र फुकट न खाता गाई गुरे सांभाळून त्यांचे शेण काढून उकिरडे भरत होते. त्या ज्या क्षणी ऋणानुबंध संपले त्या क्षणी बहिणीचे संबंध संपविले. पण आता जायचे कुठे? अजून निश्चय झाला नव्हता. पण निश्चय करायला वेळ काय लागणार होता? सारे ज्ञान आतच होते. उत्तर दिशेला तोंड केले आणि श्री महाराज निघाले. गावापुढे का गाव, जिल्ह्यापुढे जिल्हे, राज्यापुढे राज्ये व देशापुढे देश पादाक्रांत करीत महाराज पाकिस्तानमध्ये पोहोचले. जाताना काशी, प्रयाग, गया, अयोध्या, मथुरा, मायापुरी या सप्तपुऱ्यांचे दर्शन झाले. 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. चारीधाम यात्रा पूर्ण झाली. जाता जाता भारत देशाचे चित्र ते अवलोकन करत होते. कुठे ज्ञान, कुठे अज्ञान याचा अभ्यास करीत पाकिस्तान मधील संस्कृती पाहिली आणि पुन्हा 1956 साली ते श्री क्षेत्र कुरोलीमध्ये आले. म्हणजे जवळजवळ 20 वर्षे श्री महाराज यात्रा करत होते. त्या हेच महाराजांचे वैशिष्ट्य. मला कोणती गोष्ट हवी आहे हे आयुष्यात त्यांनी कोणाला मागितले नाही. थंडी वाजते आहे, कंबळ द्या. भूक लागली आहे, जेवण द्या. असले त्यांच्याकडे काहीच नव्हते. रोज ओढ्यावर स्नान करायचे. मात्र 1972 साली ओढा आटला. आता आंघोळ कुठे करायची? हाडावर आंघोळ करावी तर रोज बादली आणि दोर कोण देणार? म्हणून त्या वर्षी आंघोळ सोडली. तिथून पुढे देहत्यागापर्यंत त्याने आंघोळच केली नाही. जवळजवळ 24 वर्षे त्याने स्नान केले नव्हते. तरीही त्यांच्या अंगाला कधी दुर्गंधी आली नाही. आलाच तर सुगंध मात्र यायचा. 10-20 फूट सुगंध दरवळत असायचा. असे महाराज श्री कुरोलीमध्ये आल्यानंतर भिक्षेवर उदरनिर्वाह करायचे. कुणाच्या ओसरीवरती अंग टाकायचे, कोणाच्या अंगणात झोपायचे. कधी कधी पावसाळ्यात अंथरायची पोती व पांघरायची पोती सुद्धा भिजायची. मग रात्रभर तसेच उभे राहावे लागायचे. मात्र कोणाकडे तक्रार करणार आणि कशासाठी करायची? सर्व संग परित्याग केलेले श्री महाराज अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांचा सुद्धा त्यांनी कचरा केला होता. नाही स्नान, नाही संध्या, अंगावरती धारण चिंध्या, अशी त्यांची वस्तुस्थिती होती. अष्टसिद्धी पायाशी लोळण घेत होत्या. देवता त्यांच्या चरणाच्या दास झालेल्या असताना सुद्धा त्याने आपला मोठेपणा कधी दाखवला नाही. कारण जो खरेच मोठा असतो त्याला मोठा मला म्हणा असे म्हणावे लागत नाही. सूर्याला म्हणावे लागते का सूर्य खरोखर मोठा आहे? तुम्ही मोठा म्हणून ते मोठे होणाऱ्यापैकी नव्हते. मोठेपणा लपविणारा तोच खरा मोठा. आणून या मोठा योगे बांधिल्या मनांच्या मोठा. मनांच्या मोठा बांधणारे, आकाशाची चौघडी करणारे, शून्याची नरडी मुरडविणारे हे संत असून सुद्धा त्याने आपले सारे मोठेपण दडवूनच ठेवले होते. मनात आले असते तर सोन्याच्या 10 अंगठ्या 10 बोटात घालता आल्या असत्या.
गाद्या गिरद्यावर लोळत पडता आले असते, मात्र त्यांची विदेह अवस्था झालेली आहे. त्यांना या नश्वरपणाचा, नश्वर भोगाचा आणि देहाचे लाड करावयाचा विचार येणारच कसा? मात्र अशा या योग्याला दो वेळ उदरापुरती समया देण्या आहुती, या विन अर्थ न चित्ती. एवढे असून सुद्धा भिक्षा नीट मिळाली नव्हती. मात्र आयुष्यात पूर्वी याचिली माधुकरीती, कुठे चटणी आणि शिळी भाकरीती. परी कार्य कर्तृत्वे रतजांची महती, नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. मात्र कुणावर राग नाही, कुणावर लोभ नाही. जो देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला. मग ती वाळलेली भाकरी चटणी चावता चावायची नाही. मग महाराजांनी मिळालेली चटणी भाकरी पाण्यात भिजत ठेवावी आणि मऊ झाल्यानंतर काही भागपुत्र्यांना देऊन राहिलेलेचे उष्टावण व्हायचे. यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच भाकरी दिसायची. तरी त्याने आपले ज्ञान कुणापुढे उघडे केले नाही. एकला चलो रे या न्यायाने ते चालत राहिले. अतिशय मितभाषी बोलायचे तेही एकदम हळू. भिक्षेकरी असले तरी त्यात दैन्यपणा, कुणाला कीव यावी असे त्यांचे वागणे नसायचे. यांना हा प्रपंच का करायचा होता, भिक्षा हा धर्म का जगवायचा होता. भाकरी बरोबर त्यांचे दुःखही ते घ्यायचे, त्या बदल्यात त्यांना आनंदही मिळायचा. मात्र दारी आले म्हणून कोणी तव्यावरची गरम गरम भाकरी 4 कोरा करून त्यातली अर्धी वाढलेली आहे, त्याबरोबर सालना वाढलेला आहे असे कधी झाले नाही. मात्र हे त्यांनी कोणालाच समजू दिले नाही. तर मग ते अद्वितीय आहे हे कसे काय समजले, तो पुढचा कथाभाग आपण पुढच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.